सगळ्या प्रवासात लक्षात राहिलेला एखादा प्रसंग सांगा. आमच्यातला एक बालक खूपच अचानकच सिरियस झालेलं होतं आणि आम्हाला काही समजत नव्हतं की नेमकं काय झालेलं आहे त्याला. आणि आमचे जे डॉक्टर आहेत, डॉक्टर शीतल शहा, चाइल्ड स्पेशलिस्ट होते आणि त्यांच्याकडे आम्ही ताबडतोब तिला घेऊन गेलो. त्यांनी तिला लगेच चेकअप केलं. डॉक्टर रेड्डी म्हणून त्याला तिथे होते आणि त्यांनी चेकअप करून सांगितलं की तिच्या छातीमध्ये पाणी झालेलं आहे आणि ताबडतोब आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. हिचं ऑपरेशन झालं त्याला आमच्या हातात फक्त 5% आमचं मूल आमच्यापाशी राहील आणि 95% आम्ही परमेश्वरवरती विश्वास ठेवलेला होता. आणि अभिमानानं सांगावं वाटतं की आजही ते मूल आमच्यामध्ये आहे. कुठे आहे अनिता? अनिता, अरे वा, 2 वर्षापूर्वीची. म्हणजे इच्छाशक्ती प्रबळ असेल तर काय सगळं शक्य आहे. बरं, तुम्ही म्हणालात सुरुवातीलाच की 2 किमान एक मूल हे पालकत्व स्वीकारायचं म्हणजे महिन्याला 1500 रुपयाचा खर्च त्याचा उचलायचा, म्हणजे एका मुलाचं पालकत्व स्वीकारता येईल. चला, मी तरी ठरवलेलं आहे, एक नाही तर एक मुलगा आणि एक मुलगी अशा 2 मुलांचं पालकत्व आजपासून मी स्वीकारलं. त्यामुळे अशा पद्धतीने प्रत्येकाने पुढे येऊन ही वास्तू मोठी करूया. स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यासाठी जगूया, त्यात वेगळा आनंद आहे. सुंदर सुरुवात झालेली आहे. त्यावेळेला आता 500 मुलकांचं पालकत्व स्वीकारलं जाणार ह्याचा पूर्ण विश्वास. कारण होम मिनिस्टर हा कार्यक्रमच असा आहे झी मराठीचा, हा घराघरात आनंद देण्यासाठी कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि घराघरात जाऊन या कार्यक्रमाने आनंद दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे आज होम मिनिस्टरच्या या कार्यक्रमात मी तेव्हा सूत्रसंचालन करायला स्वीकारलं, म्हणून आज मी पालवीत आलो आणि म्हणून या 2 मुलांचं पालकत्व घेऊ शकलो. त्यामुळे मला जास्त अभिमान होतोय. त्यामुळे पुन्हा एकदा नमस्कार झी मराठी. चला सुरुवात करूया खेळाला. हा खेळ असाच गमतीचा, फक्त मजेचा. आणि मग त्यानंतरचा खेळ तो यांचं संगोपन करणाऱ्या वैन्यांचा, कारण ते आतुर आहेत आणि आपण सुद्धा आतुर आहोत. पहिला खेळ ज्याच्यामध्ये ही सगळी 15 जण आहेत, त्यांच्याबरोबर मी पण खेळणार आहे. आणि कमरेवर हात ठेवून उड्या मारत, आणि उडी एका वेळेला दोन्ही पाया उचलायचे, एक नाही, आणि दोन्ही पायांनी उड्या मारत मारत अंतिम रेषा पार करायची. मी जिंकलो तर ह्या मुलांना बक्षीस मिळणार नाही, आणि हे यांच्यापैकी एक जण जरी जिंकला तरी सगळ्यांना बक्षीस मिळणार. पण मला खात्री आहे आज मीच जिंकणार आहे. बघा, मीच जिंकणार. कोण जिंकणार? मी जिंकणार ना? जा कट्टी, मी नाही बोलत तुमची. 1 2 3. परत यायचंय, परत यायचंय. जिंकलो. नाही नाही, कोण जिंकलो? मी जिंकलो ना. मी पण एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांचे. चला आता पुढचा खेळ. चला, 4 जण लंगडी घालणार आणि मला पकडणार. हा, चौघे मिळून पकडणार. 1 2 3. नाही. अरे बापरे, तेवढा रोज धावलो तर बारीक होईल. आणि आता यानंतर त्या 5 जणींमध्ये रंगणार पैठणीचा खेळ. माझं नाव राजश्री कमले. मी आज 7 वर्ष झाले पालवीच्या मुलांबरोबर आहे. माझं नाव शीतल वाघ. मी आज 5 वर्ष पालवीत आहे, संगोपन करते.
माझं नाव उषा गायकवाड. मी आज 5 वर्ष झाली या पालवी परिवाराबरोबर राहते. माझं नाव कविता कोळी. 5 वर्ष झालं मी इथे आहे. मी मुलांची स्वयंपाकीण आहे. माझं नाव ज्योती चंदनशिवे. मी आज इथे 3 वर्ष झालं आहे. मुलांची केअरटेकर आहे.